नमस्कार मित्रांनो, मी दीपक हजारे, BMS सेकंड इयर स्टुडंट इन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे अशा विद्यार्थ्यांना ज्यांना वाटत असेल की आपली फी खूप जास्त आहे किंवा आपल्याला स्कॉलरशिप भेटण्याची गरज आहे। अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर मी विनंती करतो तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। पहिल्या पॉईंटमध्ये आपण बघूया कोणकोणत्या कॅटेगरीला स्कॉलरशिप भेटते आणि किती टक्के त्यांना सवलत भेटते। दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत स्कॉलरशिप भरण्यासाठी किंवा अप्लाय करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत। तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे आपण डिस्कस करणार आहोत जर तुमचा स्कॉलरशिप फॉर्म अप्लाय करायचा राहिलाच कोणत्या तरी कारणामुळे तर आपल्या फीजवर काय परिणाम होतो किंवा आपल्याला कोणकोणत्या संकटाचा कोणकोणत्या गोष्टीचा सामना पुढे जाऊन करावा लागतो। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्या पॉईंटला सुरुवात करूया। तर गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज ह्या सगळ्या कॉलेजमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे। आता आपण बघूया कोणाला भेटणार आहे किंवा नाही, कोणत्या कॅटेगरीला। तर ओपन कॅटेगरीमध्ये स्कॉलरशिप भेटत नसते, पण जर ओपन कॅटेगरीमध्ये असून EWS सर्टिफिकेट ज्याच्याकडे आहे त्यांना 50% ही सवलत भेटत असते। OBC कॅटेगरीला 50%, VJ/NT ह्या कॅटेगरीसाठी 90% ही स्कॉलरशिप भेटत असते आणि SC आणि ST ह्या कॅटेगरीसाठी 100% स्कॉलरशिप तुम्हाला भेटत असते। आता लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की ही स्कॉलरशिप कोणत्या फीमध्ये भेटते, म्हणजे जी तुमची ट्युशन फी आहे त्यालाच स्कॉलरशिप लागू होते। असं नाही की तुमची जी बाकीचे एक्स्ट्रा फी घेते कॉलेज, लायब्ररीचे वगैरे एक्स्ट्रा जी फी घेते त्यामध्ये अप्लाय होणार नाही आहे। फक्त तुमची जेवढी ट्युशन फी आहे त्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिपचा नियम लागू आहे। ज्यांनी IQ कोटामध्ये ॲडमिशन घेतले त्यांना स्कॉलरशिपचा काही संबंध येत नाही किंवा ऑल इंडिया कोटा स्टुडंटला हे स्कॉलरशिप भेटणार नाही आहे। पण जे ST कॅटेगरीचे स्टुडंट आहेत IQ कोटामधून ॲडमिशन घेणार आहेत त्यांना स्कॉलरशिप भेटणार आहे। आता आपण बघूया की कोणकोणते डॉक्युमेंट हे रिक्वायर्ड आहेत स्कॉलरशिपसाठी। जर तुम्ही EWS कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला EWSचं सर्टिफिकेट किंवा कोणत्या जरी कॅटेगरीमध्ये असाल तर त्या कॅटेगरीसाठी जे लागणारे सर्टिफिकेट आहेत जसं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल, डॉमसाईल, इन्कम सर्टिफिकेट असे सगळे डॉक्युमेंट हे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला स्कॉलरशिपसाठी रिक्वायर्ड आहेत। तर स्क्रीनवर जे डॉक्युमेंट दिसतात आहेत ते तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्याप्रमाणे तुमचे डॉक्युमेंट जमा करा। जे नसतील ते आताच काढून घ्या किंवा स्कॉलरशिप तुम्हाला गरजेचीच आहे, भरावीच लागणार आहे, नाही भरले तर पुढे जाऊन तुम्हाला त्याचा खूप त्रास होणार आहे। तर आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि महत्त्वाच्या पॉईंटकडे, तो म्हणजे जर तुमच्याकडून चुकून किंवा कोणत्या डॉक्युमेंटच्या अभावी जर स्कॉलरशिप फॉर्म भरायचा राहिला आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल, तुमची फी जरी पहिल्या वर्षीची माफ झाली असेल तर दुसऱ्या वर्षी हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो। प्रॉब्लेम असा येतो तुम्ही स्कॉलरशिप फी भरल्या नसल्यामुळे गव्हर्नमेंटकडून कॉलेजला तुमची जी ट्युशन फी आहे ती येत नाही आहे जेवढी तुम्हाला सवलत भेटते तेवढी। आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला स्कॉलरशिप अलॉट नाही झाली तर तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं जाईल आणि सांगितलं जाईल की तुमची पहिल्या वर्षीची आणि दुसऱ्या वर्षीची स्कॉलरशिप अलॉट झाली नाही आहे, तुम्ही फॉर्म भरला नाही आहे, तर तुम्हाला पहिल्या वर्षीची ट्युशन फी आहे जेवढी तुमची सवलत दिली ती तेवढी भरावी लागेल, प्लस दुसऱ्या वर्षीची संपूर्ण फी तुम्हाला भरावी लागेल। हा जर त्रास तुम्हाला टाळायचा असेल तर नक्कीच तुम्ही स्कॉलरशिप फॉर्म भरा। जे जे डॉक्युमेंट नाहीत ते तुम्ही एकदा चेक करा कोणते डॉक्युमेंट आपल्याकडे नाही आहेत आणि सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा हे बघा आणि तुम्ही स्कॉलरशिपच्या फॉर्मसाठी अप्लाय करा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय महत्त्वाची माहिती भेटली असेल, तुमची मदत झाली असेल तर चॅनल नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आजच्यासाठी एवढंच, थँक्यू।